नमस्कार मंडळी, मी आपला डी एन साबळे. आज आपण आलो ढोकळे लोकेशनला. ढोकळे लोकेशन हे ठाणा स्टेशनपासून 4.5 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि हा जो फ्लॅट आहे हा आपण हायलँड गार्डन नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये आज फ्लॅट बघतोय. तुम्ही बघू शकता किती मोठी लॉबी आहे. ह्या लॉबीमध्ये फक्त 4 फ्लॅट आहेत, 1, 2, 3 आणि 4. तर हा जो फ्लॅट आहे हा मी तुम्हाला रिसेलचा फ्लॅट दाखवत आहे. किंमतही खूप चांगली आहे, कार्पेटही खूप चांगला आहे आणि प्रशस्त अशी बाल्कनीवाला हा फ्लॅट, खूप सुंदर फ्लॅट असणार आहे. या तर आपण हा फ्लॅट बघूया. हा फ्लॅट ज्यावेळेला आपण स्टार्ट करतो त्यावेळेला सर्वप्रथम हा मला मोठा असा हॉल मिळतो. जी तुम्हाला हॉल जर तुम्ही बघू शकता, हॉलची साईज जी आहे ती खूप मोठी आणि खूप चांगल्या पद्धतीची आहे. आणि इथे तुम्हाला स्लायडिंग विंडो मिळते. स्लायडिंग विंडोच्या नंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येऊ, प्रशस्त असते खूप मोठी बाल्कनी, म्हणजे प्रॉपर बाल्कनी तुम्हाला ह्या घरामध्ये मिळते. आणि ह्या साईडला जर बघितलं तर हा गिरणा असा तुम्हाला थोडासा व्ह्यू मिळतो. आणि समोर आहेत त्या वेगळ्या वेगळ्या बिल्डिंग्स, वेगवेगळे कॉम्प्लेक्स. ही माडाची बिल्डिंग, त्याच्यानंतर हायलँड स्प्रिंग नावाचं कॉम्प्लेक्स. तर हायलँड गार्डन ह्या नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये आपण आज आहोत. तर हा फ्लॅट जो आहे साधारणतः जर तुम्ही विचारलं तर 700 कार्पेट हा फ्लॅट असणार आहे. जर तुम्ही कार्पेट बघितलं तर जुना कार्पेट असल्या कारणानं खूप मोठा आहे. कारण ही जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग फर्स्ट फ्लोअर टू 17 फ्लोअरची, म्हणजे 17 माळ्याची ही बिल्डिंग असणार आहे. आणि आजूबाजूला जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचं मार्केट आहे. येणारं ॲमेझॉन सेंटर याच्या जवळच असणार आहे. येणारं बाळकूम मेट्रो स्टेशन हे जवळच असणार आहे. आणि हा त्याचा किचनचा स्पेस आहे. तर तुम्ही बघू शकता किचनचा स्पेस, आणि गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. तर रिसेलच्या फ्लॅटच्या नुसार हा फ्लॅट खूप चांगल्या लोकेशनवरती आहे. त्याच्यामुळे ज्यांना थोडंसं बजेट ॲडजस्टमेंट करायचं असेल त्या बजेट ॲडजस्टमेंटसाठी हा चांगला फ्लॅट आहे. हा आता तुम्ही बघितलं तर हा डायनिंग स्पेस असणार आहे. हा डायनिंग एरिया तुमचा इथे आहे. आणि डायनिंग नंतर जेव्हा आपण ह्या साईडला येऊ त्यावेळेला सगळ्यात पहिलं कॉमन वॉशरूम येतं. हे कॉमन वॉशरूमची साईज जी आहे ती खूप मोठी आणि चांगल्या पद्धतीनं मोठी ठेवलेली आहे. प्लस ह्याच्या ड्राय बाल्कनीचा जो स्पेस आहे तो मोठा आणि खूप चांगला आहे. जेव्हा ड्राय बाल्कनीकडनं बघणार आहोत त्यावेळेला तुम्हाला गार्डन ह्या साईडचं गार्डन दिसतं. आणि स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या सुखसुविधा ह्या कॉम्प्लेक्समध्ये अवेलेबल आहेत. आणि आजूबाजूला सगळ्या गोष्टींचे दुकानं, मार्केट आणि जाण्या येण्यासाठी खूप चांगलं कनेक्टिव्हिटी वाईज जर बघितलं ठाणा स्टेशनला जायला तर खूप चांगलं आहे. भविष्यात येणारं मेट्रो स्टेशनपासून, कापूरवाडी मेट्रो स्टेशनपासून चालत अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे. तर साधारणतः 10 ते 12 वर्ष ही जुनी बिल्डिंग आहे, पण फ्लॅट खूप सुंदर आणि मेंटेन आहे. आत्ताच बिल्डिंगला नवीन बनवण्याचं परत काम चाललेलं आहे. म्हणजे थोडक्यात दुबारा रिपेंट करण्याचं काम ह्या सोसायटीने हातात घेतलेलं आहे. त्यामुळं बाहेरनं पण त्यांचं कलरिंगचं वगैरे काम चाललेलं आहे. हा तुमचा कॉमन बेडरूम आहे. कॉमन बेडरूमची साईज जरी बघितली तर तीही खूप मोठी आणि खूप चांगल्या पद्धतीची आहे. घरामध्ये सध्या फर्निचरच्या कामाची नक्की गरज आहे. अदरवाईज पेंटिंग वगैरे सगळं झालेलं आहे, पण वॉलड्रॉप वगैरे ज्या काय वॉलड्रॉप किचन जर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं बनवायचं असेल तर, आणि साफसफाई, या 2 गोष्टींची नक्की ह्या फ्लॅटमध्ये गरज आहे. हा बेडरूम तुम्ही बघू शकता. बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता. खूप मोठा आणि खूप प्रशस्त असा हा बेडरूम आहे. त्याच्यानंतर त्याला जर स्लायडिंग विंडोची साईडला जर बघितलं तिथे तुम्हाला परत स्टँडिंग बाल्कनी ही अवेलेबल आहे. म्हणजे इथं स्टँडिंग बाल्कनी तुम्ही प्रॉपरली दिली गेलेली आहे. त्यानंतर हा जो फ्लॅट आहे हा रिसेल आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही ह्या साईडला आलात तर इथे परत हे बाथरूम आहे. बाथरूमची जर साईज जरी बघितली तर ती खूप मोठी आणि चांगल्या पद्धतीनं दिलेली आहे. ह्या साईडला ॲक्च्युली ही काच मालकांनी लावून घेतलेली, पण सगळ्या घरांना काचा नाही येतं. तर अशा पद्धतीचा हा जो फ्लॅट आहे, साधारणतः हा फ्लॅट आपल्याला जो आहे त्याची जी किंमत आहे 1,22,00,000 रुपये याची किंमत असणार आहे. आणि याच्यात आपण थोडंसं निगोशिएबल करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. ज्यांना साधारणतः 1,20,000-1,22,000चं बजेट आहे त्या लोकांसाठी हा फ्लॅट खूप चांगल्या पद्धतीनं आपण मिळू शकतो. जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल आणि माझे असेच नवीन नवीन रिसेलचे, कमी बजेटचे, हाय बजेटचे किंवा लक्झरियस फ्लॅट मी नेहमी करत वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या रोज काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करतो आहे, तर मला कृपया करून आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन रिसेलचे फ्लॅट बघायला मिळतील. हीच मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.